ह्या नारळाला सुपारी बांधताना एक नारळाचा दोरा घ्यायचा जट्टीमधला शेंडीमधला आणि त्याच्यामध्ये याला सुवा म्हणतात एरी मराठी भाषेत असं बनवायचं. त्यातून हा दोरा आतमध्ये घ्यायचा आणि इथलं सुवा ओढून घ्यायचा. ही सुवा ओढला म्हणजे दोरा इथं आला. त्याच्यानंतर दोन दोन धागे हे वेगवेगळे करायचे. याची एक म्हणता असं डबल गाठ घ्यायची, सटकत नाही. आणि याला असं हेच नारळाच्या शेंडीचं अटकन करण्यासाठी असं डबल करायचं आणि या धाग्याच्या आतमध्ये ठेवायचं आणि हे आवळून घ्यायचं. अशा प्रकारे हे जेवढं टाईट करा तेवढी सुपारी टाईट फिक्ट बसते. अशा प्रकारे हे नारळ गुंफताना हा दोरा अडचण करीत नाही म्हणून याच सुपारीच्या याला गुंफून टाकायचं. यानंतर गुंफायला सुरुवात करायची. म्हणजे कोणत्याही बाजूला करा. असं घेतलं एखादा येडा तर इकडच्या सुपारीच्या इकडे साईडनं द्यायला, इकडे साईडनं द्यायला, इकडे साईडनं घ्यायचं तर इकडे साईडनं घ्यायचं. आणि हे अंतर जे दोऱ्याचं आपल्याला किती ठेवायचं त्याच हिशोबाने हे सारखं चल द्यायचं. हे इकडच्या हाताला पुढं जायचं. आता आपण डाव्या हातात नारळ धरलं त्याच्या अंगठ्याकडे साईडकडं चालत राहायचं असं. म्हणजे हे पूर्ण येडाई असतो, मागं पुढे होणार नाही. हे अशा प्रकारचं जर केलं तर तेच नारळ पूर्ण विणल्यावर असं होईल. त्याच्यानंतर याच नारळाला शोभ वाढवा म्हणून रंगीन दोऱ्याची एक एक पाटोळी करायची त्याच पद्धतीत. त्याच्यानंतर हे दुसरी बनवलेली नारळ आहे. आता हे पण तसंच आहे. एक दोरा पूर्ण एका रंगाचा आणि दुसरा वेगवेगळ्या रंगाचा किंवा एका रंगाचा असलं तर असं दिसणार. आता हे खाली हिरवा रंग आहे पूर्ण आणि वरून वेगवेगळे रंग घेतले म्हणजे असं कळसासारखं प्रतीक दिसतं. हे पानाचा आकार आणि बाकी कळस असं समजून घ्यायचं. आणि त्याच्यातून पुन्हा वेगवेगळे हे कळसाची हे आहे. याला इकडं थोडं डिझाईन केली. हे कळसाचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट यावर्षी विशेष म्हणजे राखी पौर्णिमा आणि 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी येत असल्यामुळं अष्टमीच्या दिवशी जे वाह्यासाठी पौतं करायचं ते हे तिरंग्याच्या प्रतीक केलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे छोटं जे आहे हे जायफळाचं बनवलेलं आहे. जायफळाच्या पोत्याला छोट्या छोट्या सुपाऱ्या पण आहेत. ओरिजिनल सुपारी आहे. हे पण हुडकून आणून तयार केलेले आहेत. हे अशा प्रकारचं हे अष्टमीचं ही जोडी अष्टमीची आहे. आणि याच्यात आता उद्या पौर्णिमेला कळस आणि नारळ वाहायचं. अशा प्रकारे नारळ बनवायचे आणि दोरा बांधून हे अशा प्रकारची विणायची.